नमस्कार मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पैशांच्या मागणीचा, किंमत पातळीचा आणि मुद्रेच्या मूल्याचा म्हणजे पैशाच्या मूल्याचा वेगवेगळे सिद्धांत बघितले. पहिला पार्ट होता तो सनातनवादी सिद्धांत होते, जे फिशर वगैरे ती लोक, J.S. मिल. त्याच्यानंतर आपण केन्स आणि केम्ब्रिजचा दृष्टिकोन बघितला आणि आता आपण अगदी शॉर्टमध्ये बघायचं आहे आपल्याला केन्सोत्तर म्हणजे केन्सच्या नंतरचे किंवा त्यालाच आधुनिक दृष्टिकोन असं पण म्हणतात, मॉडर्न थिअरीज ऑफ मनी सप्लाय. सो केन्सोत्तर पैशांच्या मागणीचा म्हणजे डिमांड फॉर मनी याचे दृष्टिकोन. आता बघा, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रेला असलेली मागणी विनिमयाच्या कार्यासाठी असते असं गृहीत धरून वेगवेगळे सिद्धांत मांडले होते. त्यांनी कशावर भर दिला होता सनातनवाद्यांनी? की मुद्रेला स्वतःचं असं काही अस्तित्व नसतं, स्वतःची म्हणून अशी काही मागणी असते. तिला जी मागणी असते ती विनिमयासाठीची मागणी असते, विनिमय करायचा, खरेदी विक्री करायची म्हणूनची मागणी असते. ओके. आता 1929ची जागतिक महामंदी ज्यावेळी आली आणि या महामंदीने जे प्रश्न उपस्थित केले अर्थव्यवस्थांच्या बाबतीत, त्या प्रश्नांची उत्तरं या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या थेअरीमध्ये काही सापडत नव्हते. ओके. म्हणून मग केन्सने, मुख्यतः केन्सचं जे काम आहे ते या महामंदीनंतरच्या कामामध्ये याच्यामध्ये आहे, अनालिसिसमध्ये आहे. सो केन्सने यावर उपाय सुचवून मुद्रेच्या विनिमय माध्यम या कार्यापेक्षा मूल्य संग्रहाच्या कार्यावर विशेष भर दिला. केन्स आणि केम्ब्रिजवाले काय म्हटले? नाही, मुद्रेला नुसतं विनिमयासाठी म्हणजे पैशाला नुसत्या खरेदी विक्रीसाठी म्हणून मागणी नसते, तर लोकांना पैसा हा रोख स्वरूपात सुद्धा ठेवायचा असतो. रोख स्वरूपात ठेवणे म्हणजे मूल्य संग्रह करून ठेवणे, पैशांचा संग्रह करून ठेवणे. सो हे कार्य सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर त्याने भर दिला. कोणे? केन्सने आणि केम्ब्रिजवाल्यांनी. सो मूल्य संग्रहाच्या कार्यावर. ओके. आणि मग हे जे सनातनवादी होते त्यांच्यातले जे वेगवेगळ्या त्रुटी होत्या त्या दाखवून मग प्रभावी मागणी, उपभोग प्रवृत्ती, रोखता सापळा वगैरे वगैरे या संकल्पनांचं महत्त्व विशद केलं. कोणी? केन्सवाल्यांनी, केन्स किंवा केम्ब्रिज. ओके. 1960 पर्यंत केन्सच्या विचारांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव होता. म्हणजे साधारणतः बघा, 1929च्या महामंदीच्या पूर्वी सनातनवाद्यांचा प्रभाव होता. 1929 महामंदीच्या काळापासून तर 1960 पर्यंत साधारणतः केन्सच्या दृष्टिकोनाचा प्रभाव होता. मात्र 1960 नंतर मिल्टन फ्रीडमन, आता हे आधुनिक अर्थशास्त्र झाले, मिल्टन फ्रीडमन, पॅटिनकिन, ओके, बामूल, टॉबिन याच्यासारखे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी केन्सच्या विचारातील अनेक दोष दाखवून दिले आणि मुद्रेच्या मागणीचा आधुनिक दृष्टिकोन मांडला. सो 1960 नंतरच्या काळामध्ये नावं जरूर लक्षात ठेवा, आधुनिक किंवा केन्सोत्तर कोणते? मिल्टन फ्रीडमन, पॅटिनकिन, बामूल, टोबिन. ओके, हे लक्षात ठेवा. मग याच्यातला काहींचा दृष्टिकोन इथे आपल्याला बघायचा आहे. अत्यंत शॉर्टमध्ये बघायचा आहे, डेप्थमध्ये बघायची गरज नाही, पण आपल्याला कमीत कमी बेसिक माहीत पाहिजे. मिल्टन फ्रीडमनचा दृष्टिकोन, याने 1956 मध्ये एक प्रसिद्ध केलेलं होतं पुस्तक, त्याचं नाव होतं स्टडीज इन क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. आता बघा, हा QTM ऑलरेडी आपण बघितलेलं. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी कोणाची होती? सनातनवाद्यांची होती, फिशरची होती, मिलची होती, सेची होती. करेक्ट. लॉक वगैरे ते होते. तर त्याने पुन्हा हे जे पुस्तक आहे स्टडीज इन क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, याच्यामध्ये फ्रीडमनने एक चॅप्टर लिहिलं, द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी अ रिस्टेटमेंट. या निबंधात केन्सच्या विचाराला आव्हान देऊन आणि सनातनवाद्यांचं जे चलसंख्यामान सिद्धांत होतं त्याचं श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करून पैशाच्या मागणीचा सिद्धांत मांडला. म्हणजे बघा, केन्सने सनातनवाद्यांना आव्हान दिलं होतं आणि केन्स नंतर जो मिल्टन फ्रीडमन आहे याने केन्सला आव्हान दिलं आणि जो पूर्वीचा पुन्हा सनातनवादांचा दृष्टिकोन होता त्याला रिस्टेटमेंट केलं आणि ते म्हटलं की त्याच्यात काही सुधारणा करून तोच सिद्धांत बरोबर आहे. कोणता? सनातनवाद्यांचा मागणीचा, पुरवठ्याचा सिद्धांत. ओके. सो असा जर प्रश्न विचारला की बाबा सनातनवाद्यांच्या सिद्धांताचं पुन्हा पुनरुज्जीवन आधुनिक काळामध्ये कोणी केलं, तर ते मिल्टन फ्रीडमनने केलं. ओके, राईट. हा, त्याच्यामध्ये पैसा हा अर्थव्यवस्थेतील क्रियाशील घटक आहे. ओके, क्रियाशील घटक आहे.
वस्तूंच्या किमतीच्या बदलाचा परिणाम वगैरे वगैरे. हा, याच्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं, मिल्टन फ्रीडमॅनने काय म्हटलं की पैसा हा केवळ विनिमयाचे साधनच नाही. आता बघा, तो सनातनवाद्यांना सपोर्ट करतोय. सनातनवादी काय म्हणतात की पैसा हे मेनली विनिमयाचं माध्यम आहे. ओके, पण तो पुढे जाऊन म्हणतो, त्यांना सपोर्ट तर करतो पण एक ऍडिशनल हे करतो तो की नुसतं विनिमयाचं साधन नाही तर ते एक जिंदगीचं स्वरूप. जिंदगी म्हणजे ॲसेट, ॲसेट जिंदगी, मालमत्ता. आपले ॲसेट्स असतात ना, काय ॲसेट्स असतात आपले? आपलं जर स्वतःचं घर असेल तर तो आपला ॲसेट झाला, म्हणजे जिंदगी झाली किंवा मालमत्ता झाली. रोख पैसा आपल्या घरात पडलेला असेल ते ॲसेट झालं. फिक्स्ड डिपॉझिट असेल ते ॲसेट झालं. बँकेच्या बचत खात्यामध्ये पडलेली रक्कम असेल ती ॲसेट झाली. मोटरसायकल असेल ती ॲसेट झाली. सायकल असेल ती ॲसेट झाली. ओके, त्याच पद्धतीने मिल्टन फ्रीडमन म्हटला की पैसा हा सुद्धा एक ॲसेट फॉर्म आहे आणि त्याच्यामुळे व्यक्ती ज्याप्रमाणे जिंदगीच्या किंवा संपत्तीच्या प्रकारांना मागणी निर्माण करते त्याचप्रमाणे पैशाला सुद्धा मागणी निर्माण करते. म्हणजे बघा, आपण बाजारामध्ये जर बघितलं तर सायकल हा एक ॲसेट आहे, तर सायकलीला मागणी असते, मोटरसायकलला मागणी असते, फ्रीजला मागणी असते. ओके, टीव्हीला मागणी असते, बैलगाड्याला मागणी असते, बैलांना मागणी असते, गाईला मागणी असते, कारला मागणी असते. कारण काय, या सगळे संपत्तीचे स्वरूप आहेत. ॲसेट, संपत्ती किंवा जिंदगी याचे स्वरूप आहेत. त्याच पद्धतीने पैसा हे सुद्धा एक ॲसेटचं स्वरूप आहे, हे सुद्धा मालमत्तेचं स्वरूप आहे, हे सुद्धा जिंदगीचं स्वरूप आहे आणि म्हणून पैशाला सुद्धा इंडिपेंडेंटली मागणी असते. हे सनातनवाद्यांपेक्षा त्याने थोडंसं वेगळं सांगितलं. ओके, राईट. आता व्यक्तीला आपलं उत्पन्न जे असतं, समजा मला महिन्याला समजा 50,000 रुपये मिळत असतील, तर हे 50,000 रुपये आजच्या काळात तर काही पुरत नाही, पण तरी एक थेरॉटिकल म्हणून आपण बघू की हे जे पैसे आपल्याला मिळतात, हे जे उत्पन्न आपल्याला मिळतं, हे आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या संपत्तीमध्ये गुंतवतो. ओके, जिंदगीच्या स्वरूपात गुंतवतो. कोणते कोणते? सोनं, जमीन, रोखे म्हणजे बॉन्ड्स, शेअर्स, यंत्रसामुग्री. याचा निर्णय हा खालीलपैकी 3 कारणांवर अवलंबून असतो की बाबा मला जे उत्पन्न मिळालेलं आहे हे मी कशामध्ये गुंतवावं. याचा जो निर्णय असतो हा 3 कारणांवर अवलंबून असतो. कोणत्या कोणत्या? एक म्हणजे व्यक्तीकडील इतर संपत्तीची मालकी. समजा माझ्याकडे ऑलरेडी एक घर असेल किंवा 2 घरं असतील तर मी पुन्हा घरामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणार नाही. किंवा माझ्याकडे ऑलरेडी माझ्या कुटुंबाला सफिशियंट एवढ्या मोटरसायकली असतील, मुलीसाठी स्कूटर असेल, माझ्यासाठी मोटरसायकल असेल, मुलासाठी सायकल असेल वगैरे, तर मी सायकल घेण्याचा विचार करत नाही. तर माझ्याकडे ऑलरेडी कोणते ॲसेट म्हणजे कोणती मालमत्ता ऑलरेडी आहे, कोणती जिंदगी ऑलरेडी आहे, इतर संपत्ती ऑलरेडी आहे, त्याच्यावरनं मी ठरेल की जर उत्पन्न एक्स्ट्रा आलं तर ते मी ठेवीमध्ये ठेवायचं का रोख्यांमध्ये ठेवायचं का शेअर्समध्ये ठेवायचं वगैरे वगैरे. ओके, सो माझ्याकडे आधीच असलेली पूर्वीची जी संपत्ती आहे तिचा साठा वर मी ठरेल की नवीन आणखी उत्पन्न आलं तर मी कशात गुंतवावं. संपत्तीच्या विविध प्रकारच्या किमती आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न. आता साधारणतः मी विचार काय करेल की बाबा माझी जी गुंतवणूक आहे त्याच्यावर मला जास्तीत जास्त फायदा मिळावा किंवा अशा ठिकाणी गुंतवणूक करावी की ज्याचा रेट जास्तीत जास्त भविष्यात वाढावा. ओके, सो समजा एखादी माझ्याकडे असेल एक्स्ट्रा पैसा, तर मी काय विचार करेल की बाबा मी समजा शेअर्समध्ये गुंतवले तर मला साधारणतः किती रिटर्न्स मिळतील, किती वर्षाला मिळतील, किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर किती मिळतील, किंवा मग एखादा प्लॉट घेऊन ठेवला तर प्लॉटपासून लगेच काही उत्पन्न मिळणार नाही पण प्लॉटचे भाव किती वाढतील जेणेकरून मला भविष्यात किती फायदा होईल. किंवा एखादं एक्स्ट्रा घर घेतलं आणि ते भाड्याने दिलं तर मी जितकी गुंतवणूक केली घरामध्ये त्या मानाने मला भाडं किती मिळेल, किती त्याच्यावरनं मला फायदा मिळेल. असा मी किमती किती आहेत ज्याच्यात मी गुंतवणूक करायची त्याची किंमत किती आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न किती याचा पण मी विचार करेन. व्यक्तींची जिंदगीबाबतची आवड आणि पसंती. आता काही जणांना असं असतं की शेअर्समध्ये गुंतवणूक आवडत नाही तर ते शेअरमध्ये करणार नाही किंवा समजत नाही, करणार नाही. किंवा बाबा शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार आहे असं त्यांचं हे असेल तर ते त्याच्यात करणार नाही. काही जणांना घरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडणार नाही, काही जणांना शेती घ्यायला आवडणार नाही. सो प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. ओके, पसंती वेगवेगळी असते. ठीक आहे, हे फॅक्टर असतात की ज्याच्याने तो ठरवतो. आता फ्रीडमनने काय पर्याय सांगितले? 3 वेगवेगळे फॅक्टर सांगितले, घटक सांगितले की ज्याच्याने माणूस आपलं उत्पन्न कोणत्या संपत्तीत गुंतवावं हे ठरवतो. त्यानंतर त्याने कोणत्या प्रकारच्या संपत्तीत माणूस गुंतवतो याचे 5 प्रकार सांगितले फ्रीडमनने. कोणते? एक म्हणजे पैसा, म्हणजे डायरेक्ट आलं, माझा समजा पगार जमा झाला, मी विथड्रॉ केला
आणि माझ्या घरात ठेवला, हा डायरेक्ट पैसा. ओके, किंवा FD बचत खात्यामध्ये ठेवला, तर हे एक. दुसरं म्हणजे रोखे, म्हणजे बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात किंवा प्रायव्हेट कंपन्यांचे पण बॉन्ड्स असतात ते, की त्याच्यात गुंतवणूक केली की आपल्याला विशिष्ट दराने व्याज मिळतं, बॉन्ड्स. साधारण भाग म्हणजे शेअर्स, याला इक्विटीज म्हणतात. ओके, इक्विटीज, शेअर्स म्हणजे साध्या भाषेत जे शेअर बाजारातले शेअर असतात लिस्टेड कंपन्यांचे ते शेअर्स. मानवेतर भौतिक वस्तू म्हणजे कोणत्या? मानवेतर भौतिक वस्तू अथवा संपत्ती. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा, घर, सोने, चांदी वगैरे वगैरे. म्हणजे माणूस सोडून, मानवेतर म्हणजे माणूस सोडून असणारे वेगवेगळ्या संपत्ती. म्हणजे काय? घर, प्लॉट, जमीन, सोनं, चांदी वगैरे वगैरे. ओके, त्याच्यात पण गुंतवणूक करतो. आणि मानवी भांडवल, मानवी भांडवल काय? म्हणजे स्वतः जे आपण असतो, आपलीच स्वतःची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण स्वतःवर जी गुंतवणूक करतो. म्हणजे समजा तुम्ही एखादी नोकरी करत असाल, तर बाबा मी अमुक एक कोर्स करू जेणेकरून मला भविष्यामध्ये माझा पगार वाढेल, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळेल. किंवा माझा व्यवसाय असेल, एक चहाची टपरी असेल तर मी, किंवा एखादं रेस्टॉरंट असेल तर मी काहीतरी एक्स्ट्रा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करेल जेणेकरून माझं स्किल वाढेल वगैरे वगैरे. ओके, सो शिक्षण, आरोग्य वगैरे वगैरे हे आपलं स्वतःची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, स्वतःला चांगलं ठेवण्यासाठी, अपडेटेड ठेवण्यासाठी जे आपण खर्च करतो तो मानवी भांडवल. ओके, सो अशा पद्धतीने 5 त्याने हे सांगितले. ठीक आहे, आणि मग त्याने हे समीकरण मांडलं की M म्हणजे पैशांची मागणी भागिले P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी, प्राइस लेवल, इज F म्हणजे काय? फंक्शन ऑफ, म्हणजे याच्यावर अवलंबून आहे. F म्हणजे काय असतं? F म्हणजे फंक्शन ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये. म्हणजे काय? फंक्शन ऑफ म्हणजे या Fच्या पुढे कंसात ज्या दिलेल्या गोष्टी असतात की त्याच्यावर हे अवलंबून आहे, असा त्याचा अर्थ असतो. ओके, हे बरोबर हे नाही, हे यांच्यावर अवलंबून असणे म्हणजे त्याला फंक्शन म्हणतात. M/P इज फंक्शन ऑफ दिस. मग Y म्हणजे काय? वास्तव उत्पन्न. W म्हणजे काय? मानवेतर भौतिक संपत्ती म्हणजे सोनं, चांदी वगैरे वगैरे. ओके, RM म्हणजे पैशावरील अपेक्षित मिळकत दर. म्हणजे बाबा पैसा मी समजा फिक्स डिपॉझिट केलं तर त्याच्यावर मला किती साधारणतः व्याज मिळेल वगैरे वगैरे, तो दर. RB हे बघा, RM म्हणजे काय? रेट किंवा दर मनीवरचा. म्हणजे पैसे जर मी एखाद्या ठिकाणी गुंतवले पैसा म्हणून फक्त, जसं फिक्स डिपॉझिट वगैरे, त्याच्यावर मला काय रेटने उत्पन्न मिळेल. RB, B म्हणजे बॉन्ड्स म्हणजे रोखे, जर मी रोख्यांमध्ये गुंतवले तर मला काय दराने उत्पन्न मिळेल म्हणजे रेट फॉर बॉन्ड्स. RE म्हणजे भागावर, E म्हणजे इक्विटी, इक्विटी म्हणजे शेअर. सो शेअर्स मध्ये जर गुंतवले तर मला काय दराने उत्पन्न मिळेल, तो दर. GP म्हणजे वस्तूंच्या किमतीतील बदलाचा अपेक्षित दर. म्हणजे काय? GP, P म्हणजे प्राइसेस, तर वस्तूंच्या किमती कोणत्या दराने बदलतात ते. आणि U म्हणजे आवड किंवा पसंती, माझी आवड किंवा पसंती. सो पैशाची मागणी आणि सर्वसाधारण किंमत पातळी यांचं जे गुणोत्तर आहे कशावर अवलंबून असतं? वास्तव उत्पन्न, मानवेतर संपत्ती, पैशावरील मिळकत दर, नंतर बॉन्ड्स म्हणजे रोख्यांवरील मिळकत दर, इक्विटीज म्हणजे शेअर्सवरचा मिळकत दर, नंतर किंमत पातळीतील बदलाचा दर आणि आवड किंवा पसंती. ठीक आहे, तर या पद्धतीने त्याने आपलं इक्वेशन मांडलं. कोणी? मिल्टन फ्रीडमनने. त्याच्यानंतर पॅटिनकिन. ओके, पॅटिनकिनच्या दृष्टिकोनाला आता बघा, केन्सच्या रोखता पसंती किंवा पैशाच्या मागणी सिद्धांतातील सुधारणा म्हणजे पॅटिनकिनच्या पैशाच्या मागणीचा दृष्टिकोन. बघा, जो मिल्टन फ्रीडमन होता त्याने काय केलं, जो क्वांटिटी थेअरी ऑफ मनी होती त्याच्यात सुधारणा केली, म्हणजे त्याला बेस घेतला आणि त्याच्यात सुधारणा केली. पॅटिनकिनने काय केलं, जो केन्सचा सिद्धांत होता रोखता पसंती किंवा पैशाच्या मागणी सिद्धांतातील म्हणजे कॅश बॅलन्सेस अप्रोच जो होता त्याच्यात सुधारणा केली आणि आपला दृष्टिकोन मांडला. ओके, त्याने त्याची जी आता बघा त्याच्याशी संबंधित एक संकल्पना आहे, पण ती संकल्पना पिगू यांनी सर्वप्रथम मांडली होती. कोणती संकल्पना? वास्तव शिल्लक परिणाम, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रियल बॅलन्स इफेक्ट. रियल बॅलन्स इफेक्ट
म्हणजे काय? रिअल बॅलन्स इफेक्ट, वास्तव शिल्लक परिणाम, ही संकल्पना मांडली कोणी? पिगोने. पण त्याचा उपयोग केला पॅटिनकिनने. ही संकल्पना जी पिगोने मांडली ती काय संकल्पना आहे? समजा आजच्या घडीला माझ्याकडे घरामध्ये 1 लाख रुपये पडलेले आहेत, ते मी साठवून ठेवलेले आहेत. ओके, आता समजा आजची किंमत पातळी होती की माझ्या सगळ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा 1 महिन्यासाठी भागवण्यासाठी मला 50,000 रुपये लागतात, अशी या लेवलची किंमत पातळी होती. समजा पुढच्या महिन्यामध्ये किंमत पातळी वाढली तर काय होईल? समजा असं झालं की ज्या माझ्या बेसिक गरजा ज्या मागच्या महिन्यामध्ये 50,000 मध्ये सॅटिस्फाय होत होत्या त्या समजा आता त्या सॅटिस्फाय करण्यासाठी 70,000 रुपये लागतात. तर काय झालं? माझ्याकडे जे लाख रुपये पडलेले होते ना, ऍक्च्युली त्या लाख रुपयांमध्ये मला खरा जो शिल्लक आहे तो 30,000 उरला. कारण काय? आता मला 70,000 रुपये किंमत पातळी वाढल्यामुळे माझे 70,000 रुपये तर जगण्यासाठी जाणार आहेत. म्हणजे पूर्वी माझा इफेक्टिव्ह शिल्लक साठा किती होता? या महिन्यामध्ये किती होता? 50,000. कारण 50,000 मध्ये माझ्या गरजा भागतील आणि 50,000 रुपये माझ्याकडे उरतील थेरॉटिकली. पण किंमत पातळी वाढली तर हा इफेक्टिव्ह साठा कमी होऊन जाईल. कारण काय? कारण म्हणजे की आता वस्तूंच्याच किमती वाढून गेल्या. म्हणून कसं असतं माहिती का? आपल्याकडे नुसते जे रोख पैसे पडलेले असतात, समजा माझ्याकडे आज 1 लाख रुपये आहेत, ठीक आहे, तर आज मी अभिमानाने म्हणू शकेल की माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. समजा 1 लाख रुपयाने समजा माझं दुसरं सगळं उत्पन्न बंद झालं तर समजा आजच्या घडीला 1 लाख रुपयामध्ये मी 4 महिने जगू शकेल, असं जर असेल. ओके, ठीक आहे. आता हे 1 लाख रुपये मी जर घरातच पडू दिले, दुसरीकडे कुठे गुंतवले नाही, प्रोडक्टिव्ह हे नाही केलं, 5 वर्षांनी काय होईल? 5 वर्षांनी किमती अशा वाढलेल्या असतील की त्या 1 लाखामध्ये कदाचित माझा 1 महिना पण जाणार नाही. म्हणजे माझ्याकडचा खरी शिल्लक काहीच नव्हती, राईट? आणि म्हणून पैसे हे कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी गुंतवावे लागतात. ओके, तर हे जी वास्तव शिल्लक परिणाम आहे, रिअल बॅलन्स इफेक्ट, म्हणजे काय? जर अर्थव्यवस्थेतली किंमत पातळी घसरली तर व्यक्तीकडील रोकड शिल्लकीचं वास्तव मूल्य वाढतं. म्हणजे उलट काय होईल की समजा आता 50,000ची किंमत पातळी होती, माझ्याकडे 1 लाख रुपये शिल्लक होते. समजा 1 वर्षाने असं झालं की किमती इतक्या घसरल्या की आता माझ्या महिन्याच्या गरजा 10,000 मध्ये होऊन जातात, तर माझ्याकडे इफेक्टिव्ह बॅलन्स त्यावेळी किती राहील? 90,000 राहील. म्हणजे जर किंमत पातळी घटली तर माझ्याकडची वास्तव रोकड शिल्लक जी असतं तिचं मूल्य वाढतं, आणि जर किंमत पातळी वाढली तर मात्र ती जी वास्तव शिल्लक आहे, रिअल बॅलन्स आहे, तो कमी होतो. ओके, ही ती संकल्पना आहे. ही संकल्पना मांडली कोणी होती? पिगूने. पॅटिनकिनच्या मते अशा प्रकारे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक हा पैशाचा पुरवठा नसतो तर वास्तव रोख शिल्लक म्हणजे M/P हा असतो. M/P म्हणजे काय? M म्हणजे पैशाचा पुरवठा आणि P म्हणजे प्राइस लेवल. म्हणजे याच्याने याला भागलं तर आपल्याला साधारणतः आपल्याकडे किती खरोखर शिल्लक आहे हे आपल्याला कळेल. सो M/P म्हणजे काय? वास्तव रोख शिल्लक, जी पिगूने संकल्पना मांडलेली आहे. तर पॅटिनकनने म्हटलं की बाबा जो अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक असतो तो नुसता पैशाचा पुरवठा म्हणजे M नाही तर M/P म्हणजे वास्तव रोख शिल्लक, जी संकल्पना पिगूने मांडली होती ती खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेवर परिणाम करते, हे पॅटिनकनने मांडलं. ओके, सो पॅटिनकनशी संबंधित ही संकल्पना नक्की लक्षात ठेवा, रिअल बॅलन्स इफेक्ट किंवा वास्तव शिल्लक परिणाम. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. MPSCच्या दृष्टीने जास्त हे करायची गरज नाही, आपल्याला डेप्थमध्ये जायची गरज नाही. त्याच्यानंतर येतो तो बामूलचा दृष्टिकोन. मिल्टन फ्रीडमन आपण बघितलं, पॅटिनकिन बघितलं, आता बामूलच्या मते तयार वस्तूंचा साठा हा पैशाच्या क्रयशक्तीचा साठा या संकल्पनेसारखाच आहे. त्याने उद्योग संस्थेच्या मालसाठा व्यवस्थापनाचे विश्लेषण केलं, म्हणून याला इन्व्हेंटरी अप्रोच म्हणतात किंवा वर्गमूळ नियम म्हणतात. वस्तू साठा दृष्टिकोन, इन्व्हेंटरी अप्रोच. इन्व्हेंटरी म्हणजे काय मित्रांनो? बघा, मी एकदम सुरुवातीला इंजिनिअरिंग झाल्यानंतर बजाज ऑटोमध्ये काम करत होतो. मग बजाज ऑटोमध्ये कसं असायचं? इन्व्हेंटरी म्हणजे वस्तूंचा साठा. जी स्कूटर किंवा मोटरसायकल बनायच्या त्याच्यासाठी जे लागणारे सुटे भाग आहेत, स्पेअर पार्ट्स किंवा असेंब्ली करण्यासाठीचे लागणारे सगळे सुटे भाग, हे
साठवून ठेवलेले असायचे. ओके, जेणेकरून कधीही स्कूटर किंवा मोटरसायकल बनवण्यासाठी जे सुटे भाग लागतात त्यांची कमतरता पडू नये. त्याच्यानंतर ज्या स्कूटर आणि मोटरसायकल तयार व्हायच्या फायनली, त्या पण साठवून ठेवलेल्या असायच्या, कमीत कमी 50-60 हजार, जेणेकरून समजा दिवाळी आली अचानक तर गाड्यांची मागणी वाढते, तर त्यासाठी आपल्याला डीलरला द्यायला गाड्या अवेलेबल असल्या पाहिजेत, म्हणून त्याचाही साठा केलेला असतो. असा जो कच्च्या मालाचा किंवा पक्क्या मालाचा जो साठा असतो त्याला स्पेसिफिकली उद्योगधंद्यांच्या बाबतीत इन्व्हेंटरी म्हणतात. काय? इन्व्हेंटरी, वस्तूंचा साठा. ओके, सो वस्तू साठा दृष्टिकोन. सो काय असतं की वस्तू साठा जो असतो, वस्तू साठा मेंटेन करण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. म्हणजे बजाज ऑटोमध्ये एक मोठं अख्खं शेड असायचं की ज्याच्यामध्ये ते ठेवलेलं असायचं. म्हणजे तेवढं शेड, त्याचं भाडं, त्याच्यानंतर तिथे सिक्युरिटी असणार, तिथे मॅनेजर असणार, तिथे एक इन आउट करणारा माणूस असणार, त्यानंतर ते मेंटेन करण्यासाठी इंजिनियर असणार वगैरे वगैरे. सो साठ्याला सुद्धा साठा मेंटेन करायला पैसे लागतात. ओके, राईट. सो बामूलने काय म्हटलं की जसा वस्तूंचा साठा असतो तसाच पैशाचा सुद्धा साठा असतो. ओके, ठीक आहे. आता बघा, केन्सच्या दृष्टिकोनानुसार पैशाची मागणी, केन्सकडे चाललोय आपण, केन्सच्या दृष्टिकोनानुसार पैशांची मागणी 3 हेतूंसाठी केली जाते. व्यवहार हेतू म्हणजे खरेदी विक्री करण्यासाठी, दक्षता हेतू म्हणजे थोडंसं म्हणजे अडचणीच्या काळात आपल्याकडे असावं म्हणून, आणि तिसरं म्हणजे सट्टेबाजूचा हेतू. ओके, ठीक आहे. आता बघा की हा जो बामूल होता, बामूलने काय म्हणलं बघा, त्याने म्हटलं की पैशाचा साठा हा वस्तूच्या साठ्यासारखा असतो. ओके, एखादी व्यक्ती किंवा उत्पादन संस्था या पैशाच्या साठ्याचा वापर व्यवहारासाठी करतात. यांना पैशाचा साठा धारण करण्याचा खर्च येतो. बघा, जसा वस्तूंचा साठा करण्यासाठी खर्च येतो, जसं मी सांगितलं ना आता बजाज ऑटोचं उदाहरण किंवा कुठल्याही कारखान्यात, तसाच पैशाचा साठा धारण करण्याचा सुद्धा खर्च असतो. मग तुम्ही म्हणाल की सर पैसा धारण करण्याला काय खर्च असू शकतो? माझ्या कपाटामध्ये लाख रुपये मी ठेवलेले आहेत, याला मला कुठे काय खर्च येतो? हा जो खर्च असतो ना मित्रांनो, हा खर्च असतो तो म्हणजे संधी खर्च, म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे काय? एकदम सिंपल आहे बघा, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. समजा आज माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि ती मी घरामध्ये ठेवलेले आहेत. आता हे 1 लाख रुपये मी घरात ठेवले, तर ते घरात ठेवल्या ते काही वाढणार नाहीत, त्यांचं काही हे होत नाही, पुनर्जनन होत नाही, राईट? ते वाढत नाहीत, पडलेले जेवढे असले तेवढे झाले तर खराब होतील पण वाढणार नाहीत, एवढं नक्की. 1 लाखाचे 1 लाखच राहतील. आता याचा संधी खर्च काय असतो माहिती आहे का? समजा मी हे 1 लाख रुपये, समजा मी वर्षभर पडलेले आहेत माझे, हे 1 लाख रुपये मी जर वर्षभर FD मध्ये ठेवलेले असते तर मला किती रुपये त्याच्यावर व्याज मिळालं असतं? ते व्याज समजा असं समजू आपण की त्याच्यावर समजा मला 10,000 रुपये व्याज मिळालं असतं, तर हा 10,000 रुपये ते 1 लाख रुपये जे मी ठेवलेले आहेत ना, ते ठेवण्याचा खर्च झाला. कारण काय? ते मी बँकेत ठेवले नाहीत, बँकेत ठेवले असते तर मला 10,000 रुपये मिळाले असते. मी ते नाही ठेवले, घरातच ठेवले, म्हणजे माझा 10,000 रुपयाचा लॉस झाला. म्हणजे हा खर्च, म्हणजे 1 लाख रुपये घरात साठवून ठेवण्याचा 10,000 रुपये हा खर्च झाला अप्रत्यक्षपणे. म्हणजे 10,000 रुपये कमी नाही झाले, पण ते 1 लाखाचे बँकेत 1,10,000 झाले असते, ते झाले नाही, म्हणून माझा इफेक्टिव्हली 10,000चा लॉस झाला. म्हणजे हा जो खर्च असतो याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. ओके, ठीक आहे. सो हा चालू व्याजदराच्या त्यागाने दर्शवलं होतं. कारण काय? हा जो चालू व्याजदर होता त्याचा मी त्याग करून टाकला, मी ठेवले नाही ना ते FD मध्ये. ओके, ठीक आहे. ओके, सो उत्पन्न मिळवण्याच्या संधीचा त्याग करत असतो आपण त्याच्याने. ठीक आहे, ओके. आता व्यक्ती आणि उत्पादन संस्थेला रोख्यांचे रोख पैशात रूपांतर करण्यासाठी, आता जे रोखे असतात, बॉन्ड्स असतात, हे तर आपण पैशांचं बघितलं. आता बॉन्ड्स जे असतात, समजा बॉन्ड मोडून मला पैसे घ्यायचे असतील परत, तर त्याच्यासाठी ब्रोकरची फी, टपाल खर्च, प्रवास खर्च, खाते खर्च याच्यासारखा व्यवहार खर्च करावा लागतो. आणि असं जर रूपांतर वारंवार केलं तर व्यवहार खर्च जास्त येतो, राईट? या उलट पैशाचा रोख साठा जास्त असेल तर व्यवहार खर्च कमी असेल. सो अशा प्रकारे
पैसा रोख स्वरूपात म्हणजे इन्व्हेंटरी चालू करण्याचा एकूण खर्च म्हणजे संधी खर्च अधिक व्यवहार खर्च होय. संधी खर्च म्हणजे जो पैसा जे उत्पन्न मी सोडून दिलं, आणि व्यवहार खर्च म्हणजे जे बॉन्ड वगैरे सारखे याच्यात असतं ते त्याचं पैशामध्ये रूपांतर करण्यासाठी जो मला ब्रोकरची फी अमुक ढमुक द्यायला लागतं तो व्यवहार खर्च. या दोघांचा मिळून हा खर्च असतो. ओके. सो त्याने बामूलने काय केलं एक लक्षात ठेवा. बामूलच्या याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर त्याने इन्व्हेंटरी अप्रोच किंवा वस्तू साठा दृष्टिकोन हे लक्षात ठेवा पक्का. आणि त्याने जो एक नियम मांडला त्याला वर्गमूळ नियम किंवा स्क्वेअर रूट लॉ म्हणतात. तर स्क्वेअर रूट लॉ त्याने असा मांडला बघा, रोख पैशांची मागणी किती असेल, सी म्हणजे रोख पैशांची मागणी, बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बी गुणिले टी भागिले आर. बी म्हणजे मिळकत मिळवून देणाऱ्या मालमत्तेच्या रोखतेतील रूपांतरणाचा खर्च जो आपण बघितला तो. टी म्हणजे त्या कालखंडातील एकूण व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन, आणि आर म्हणजे बाजारातला व्याजदर जो आपण सोडून दिला, हे वर्गमुळामध्ये. सो सी म्हणजे काय, रोख पैशाची मागणी बरोबर वर्गमुळात 2b टी भागिले आर. बस एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. हा बामूल. आणि त्याच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं, बामूलचं वस्तू साठा म्हणजे इन्व्हेंटरी अप्रोच आणि वर्गमूळ नियम. आणि शेवटचा आहे तो म्हणजे टॉबिनचा पोर्टफोलिओ अप्रोच. टॉबिन किंवा टोबिन याचा पोर्टफोलिओ अप्रोच म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये याला म्हणतात कुठे होता तो, हा हे बघा, मालमत्ता विभागणी किंवा मालमत्ता निवड सिद्धांत असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला पोर्टफोलिओ अप्रोच असं म्हणतात. त्याचं एक पुस्तक आहे लिक्विडिटी प्रेफरन्स ॲज बिहेवियर टुवर्ड्स रिस्क. जनरल लक्षात ठेवा. ओके. टोबिनच्या मते तर्कशुद्ध विचार करणारी कोणतीही व्यक्ती अधिक संपत्ती पसंत करते. म्हणजे साधारणतः जो नॉर्मल माणूस असेल, व्यावहारिक माणूस असेल, त्याची अशी इच्छा असते की माझ्याकडे जास्तीत जास्त संपत्ती असावी. ओके. पहिलं गृहीत. प्रत्येक व्यक्तीकडे थोडीफार संपत्ती असतेच असं नसतंच की कोणत्या व्यक्तीकडे काहीच संपत्ती नाही, हे दुसरं गृहीतक. ओके. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या एकूण उत्पन्नापैकी काही हिस्सा रोख पैशात आणि काही हिस्सा जिंदगीत म्हणजे ॲसेटमध्ये, म्हणजे काही रोख पैसा डायरेक्ट कॅश आणि काही वेगवेगळे ॲसेट्स मालमत्ता, घर सोनं चांदी अमुक ढमुक याच्या बाबतीत बाळगते. व्यक्तीचा निर्णय हा, आता केन्सच्या मते व्यक्तीचा निर्णय व्याजदरानुसार अवलंबून असतो. टोबिनच्या मते भविष्य काळातील व्याजदरातील अपेक्षित बदलानुसार व्यक्ती कमी अगर जास्त धोका स्वीकारण्यास तयार असतात आणि जास्त किंवा कमी रोखे बाळगतात. ओके. तर त्याने काय केलं, टोबिन असं म्हटला की प्रत्येक व्यक्तीची काही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते आणि त्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीनुसार लोक इन्व्हेस्टमेंट करतात. त्याने इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचे 3 प्रकार केले. एक म्हणजे काही गुंतवणूकदार आपले संपूर्ण उत्पन्न अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने रोख्यात गुंतवतात आणि धोका पत्करतात. आणि तसं शेअर बाजार असतो बघा, याच्यामध्ये उत्पन्न जास्त मिळण्याचे चान्सेस असतात पण तेवढेच धोके पण असतात, डुबण्याचे पण धोके असतात. काही जण असतात की त्यांना धोका पत्करायला आवडतं, मग असे लोक रोख्यांमध्ये अधिकाधिक पैसे घेतात. तर झालं तर त्यांना अधिक फायदा पण होऊ शकतो, पण मात्र डुबले तर फार जोराने पण डुबू शकतात. अशा धोकाप्रिय म्हणजे धोका घेण्याची कॅपॅसिटी असणारे किंवा धोका घेण्याची आवड असणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याने टोबिनने जुगारी म्हटलं. ओके. जुगारी, स्पेक्युलेटर्स. दुसरे, काही गुंतवणूकदार आपले संपूर्ण उत्पन्न रोख पैशात बाळगतात आणि धोका पूर्णपणे टाळतात. काहींना काय वाटतं बाबा मी कुठेच, त्यांना अतिशय प्रत्येक गोष्टी बाबतीत शंका असते, बाबा प्लॉटमध्ये अडकवले पैसे तर चुकून प्लॉटवर काही अतिक्रमण झालं किंवा टायटलचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे नको प्लॉटमध्ये गुंतवायला. घरामध्ये गुंतवलं पण पुढे रिअल इस्टेट जर डुबली तर काय करायचं, त्याच्यात पण नको. शेअर बाजारात नको बाबा, शेअर बाजार जुगार आहे. म्युच्युअल फंड नको, त्याच्यात पण नको. FD चुकून बँक डुबली तर काय होईल, असं म्हणून ते सगळा पैसा फक्त रोख बाळगतात की बाबा माझ्याकडेच राहू दे. ओके. स्पेशली जुने लोक.
ते संपूर्ण सुरक्षित, अर्थात ते पण काही सुरक्षित नसतं, कारण उद्या उठून चोर येऊन दरोडा टाकून ते पण घेऊन जाऊ शकतात, पण तरी सुद्धा त्यांना वाटतं की रोख पैसे ठेवणं हे सगळ्यात सेफ आहे. ओके, सो त्यांच्यात धोका पत्करण्याची प्रवृत्ती नसते. आणि तिसरं म्हणजे काही गुंतवणूकदार दोघांच्या मध्ये धोका टाळणारे आणि संधी मिळताच गुंतवणूक करून फायदा घेणारे असतात. म्हणजे ते नॉर्मल धोका टाळतात, पण संधी मिळाली की लगेच योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपला फायदा करून घेतात. हे मिडल वे असं. सो अशा प्रकारे व्यक्ती गुंतवणुकीपासून मिळणारे अपेक्षित उत्पन्न आणि त्याच्यातला धोका यांचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेतात, की बाबा एखाद्या गोष्टीमध्ये शेअर बाजारामध्ये साधारणतः किती उत्पन्न मिळू शकतं आणि मला किती धोका आहे याचा विचार करतात. सो अपेक्षित उत्पन्न आणि अभिप्रेत असणारा धोका दोघांचा विचार करतात आणि मग बॅलन्स करतात. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने मग अनेक जण काय करतात, वेगवेगळ्या याच्यामध्ये थोड्या थोड्या गुंतवणुकी करतात. म्हणजे थोडेसे शेअर्स घेऊन ठेवतील, थोडेसे म्युच्युअल फंड एखाद्या प्लॉटमध्ये अडकून ठेवले, एखाद्या घरामध्ये अडकून ठेवले, काही रोख ठेवले, थोडंफार सोनं घेऊन ठेवलं वगैरे वगैरे. ओके. सो टोबिनने काय दोन गोष्टी सांगितल्या, अपेक्षित उत्पन्न आणि अभिप्रेत असणारा धोका, या दोघांचा विचार करून लोक निर्णय घेतात. राईट. सो हे होते केन्सोत्तर किंवा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा हा दृष्टिकोन होता. ओके, हे आपण बघितलं. फ्रीडमन बघितला, बामूल बघितला, त्याच्यानंतर हा टोबिन बघितला. राईट. हे किमान नावं लक्षात ठेवा. सनातनवादी कोणते होते, त्याच्यानंतर केन्स आणि केम्ब्रिजवाले कोणते, आणि त्याच्यानंतर केन्सोत्तर किंवा आधुनिक कोणते. राईट. सो अशा पद्धतीने इथे आपण याच्याशी संबंधित, पैशांच्या मागणीशी संबंधित दृष्टिकोन सगळे संपवलेले आहेत. पुढच्या लेक्चरपासून आपण काय सुरू करणार आहोत, M1, M2, M3, M4, आणि मग त्याचा अर्थव्यवस्थेवर, भारतात कसं मोजलं जातं, त्याचा अर्थव्यवस्थेवर चलनवाढ, इन्फ्लेशन, महागाई याच्यावर कसा परिणाम होतो ते सगळं. राईट. थँक्यू व्हेरी मच.